हॅलो. तर आज मी ना उशिरा व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आता 1 वाजला असेल, सॉरी 1:30 वाजले आता. तर आता मी आज आहे ना मी उशिराच व्हिडिओला सुरुवात केली. शेंगा टाकल्या वाळायला. तर इथे जिन्याचं दार आहे आणि हे मी लावून घेतले. इकडे एक मोठं गेट आहे. तर आज ऊन पडलं होतं त्याच्यामुळे वरती मी शेंगा टाकल्या वाळू घालायला. तर त्यालाच म्हटलं थोडासा हात देऊन यावं. भुईमुगाच्या शेंगा त्याला थोडं आहे ना खालीवर केलं ना मग अजून चांगल्या वाळतील. त्यामुळे म्हटलं थोडं हात फिरून यावा त्याच्यावर. इथे शेंगा आहे. ऊन पडलेलं. इथे फर्निचरचं थोडं उरलेलं सरपण आहे. ते मला एका साईडला ठेवायचं आहे कुठंतरी. पण थोडंसं ओलं आहे ते म्हटलं जरा वाळून द्यावं त्याला. आज ऊन पडलं आहे चांगलं. तर इकडल्या साईडला लावून ठेवते. हा जुना रॅक आहे इथं लोखंडी. आणि इथं स्टीलचा रॅक ठेवला आहे. याचा काही उपयोग नाही होत ते आता. खाली फर्निचर आणि ठेवायला कुठं खाली जागा पण नाही त्याच्यामुळे इथं ठेवलंय. आणि इथे हे दिसतंय तुम्हाला त्यात आहे ना जे आपले आपण ग्रेनाईटचे पोळपाट बनवून घेतो ना तर ते पोळपाट हे बनवून घेतलेले. तर ते 3 पोळपाट हे त्या चाळणीच्या खाली त्या पिशवीत मी धुवून व्यवस्थित असे म्हणजे पॅक करून ठेवले पिशवीत. इथे ही गव्हाची पिशवी आहे. त्याच्यावर एक लक्ष्मी ठेवली आहे मी की ती बाहेरच्या झाडाला लागते दररोज. आणि 2-3 दिवसच झाले जिना झाडून. बघा किती फुपाटा दिसतोय जिन्यात. 3च दिवस झाले असतील. परवाच झाडलं होतं मी जिना म्हणजे पूर्ण असं वरून जाळ्या वगैरे काढून. 3च दिवस झालेत जिना झाडून. आणि अशा वरच्या सगळ्या जाळ्या बिळ्या काढून मी जिना पुसून घेतला होता. हे बकेट आणि ते आहेत काही इथे ठेवलेले म्हणजे ज्या कलरच्या बकेट होत्या ना त्या आहेत. आणि टप आणि ते मोठे त्या पिशवीत कपडे इथं जुने पाणी ठेवलेले पुसायला लागतात ना आपल्याला. त्यामुळे म्हणजे असे टाकून न देता त्या पिशवीत ठेवले मी. आणि हे चौरंगपाट गावाकडून आणले होते पूजेसाठी. ते परत गावाकडे नेलेच नाही, इथंच आहे. आणि हा एक फॅन आहे तर हा किचनमध्ये लावायचा आहे त्यामुळे तो तसाच ठेवला आहे. जिथं आम्ही भाड्याने राहत होतो ना तर तिथं लावलेला होता हा फॅन. तिकडून आणला, बरेच दिवस झाले आणला नव्हता.
आत्ता ते तिथे नवीन भाडेकरू आला, मग त्यांनी त्यांचा लावला, तर हा काढून ठेवला होता. हा घेऊन आलो आम्ही. म्हणजे जिथं राहत होतो त्या काकांचा फोन आला होता की तुमचा फॅन काढला आहे म्हणून घेऊन जा. तर मग तो फॅन आणला आहे इथं. पण आता त्याला लावायचं आहे, पण साहेबांना काय वेळ नाही, तर एका दिवशी लावते. व्हाईट जास्वंद आलंय छान. ही छोटी छोटी जे झाड आहेत ना, त्यांना पण छान फुलं आलेत. ते एक आलं होतं काल, ते सुकून गेलं. तर त्याच्यानंतर काय मी व्हिडिओ शूट नाही केला, थोड्या वेळ आराम पण केला. आणि आता मी 4 वाजले, आता 5 वाजता मला शाश्वतीला पण घ्यायला जायचे. तर आता कपडे काढून आणले आणि त्याच्याच इथे घड्या घालते मी. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग बाय.